हरिओम. आत्माराम त्याग निरूपण भाग 33. यामध्ये समर्थ आपल्या शिष्याला सांगतात, मजही ते काय करावे, मजही ते काय करावे, परी तुझपासून टाकवावे, तुवा टाकिले तरी न्यावे, तुझ समागमे. यामध्ये काय सांगतात की काहीतरी त्याग करण्याची भावना जर तुझ्यामध्ये असेल, शिष्यामध्ये असेल, म्हणजे शिष्याला आपल्यासोबत नेता येईल या विचारातून ते म्हणतात की मजही ते करावे, परी तुझपासून टाकवावे, तुवा टाकिले तरी न्यावे, तुझ समागमे. ती वस्तू टाकण्याची तुला सवय लागावी म्हणून मी टाकायला सांगतो. आपण या आधीच्या भागामध्ये पाहिलं होतं की आपण लहान मुलांना वस्तू मागतो. त्या वस्तू आपल्याला खरं गरजेच्या असतात का? खेळणी आपल्या गरजेची असते का? नाही. त्या लहान मुलांना सवय लागावी देण्याची. त्याप्रमाणे समर्थ इथे आपल्या शिष्याला टाकण्याची सवय लागावी यासाठी म्हणतात की मीच मागितलं म्हणजे कदाचित तू टाकशील म्हणून तुला टाकायला सांगितलं. मला काही नको, पण माझ्याविषयी तुला थोडा आदर आहे, माझ्यावर तुझा विश्वास आहे असं मी समजतो, तेव्हा मीच सांगितलं म्हणजे मला तू देशील. ते मला हवं आहे म्हणून नको, पण माझ्यावरच्या विश्वासानं, माझ्याबद्दलच्या आदरानं मी मागितलं तर तू ऐकलं पाहिजे या भावनेनं मला देशील, आणि ते मला दिलंस की तू मोकळा होशील. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे बरं का. जेव्हा देण्याची सवय लागते ना, तेव्हा आपोआप आतून मोकळं होत जात असतो. आणि यासाठी समर्थ त्या विशिष्ट शिष्याची निवड करतात. त्यातली एक आहे ती सतीबाई. ही सतीबाई नावाची स्त्री गडगंज श्रीमंत. सगळं काही घरामध्ये होतं, पण घरात देवपूजा अर्चा कधीच चालत नसे. कारण कधी असं वाटलंच नाही ना की कुणाची प्रार्थना करावी, काही कमी आहे, कुठेतरी हात जोडावे, असं कधी वाटलं नाही. आणि हे समर्थ तिच्या दारामध्ये भिक्षा मागण्यासाठी गेले. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ तो निर्गुणांचा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ आनंत या राघवाचा. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. अरे 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 अरे, काय आप्पीशी नाव घ्यायला लागला माणूस. शेवटचं जातानाचं नाव घ्यायला लागला. ए हो बाजूला, माझ्या दारात उभं राहतो आणि आप्पीशी नाव घेतो, चल चालतं हो. समर्थ म्हणतात, आप्पीशी नाव कसं? माझ्या रामाचं नाम घेतलं मी. ती म्हणाली, तुला इथं काही मिळणार नाही, काय नाही, ते वाईट नाव इथं घेऊ नको, आप्पीशी नाव बोलू नको, चल चालता हो. समर्थ म्हणाले, आता हिच्याकडून तर मी घेणारच आहे. दुसरे दिवशी आले, तिसरे दिवशी आले. आता तिसरे दिवशी ही इतकी रागारुद्र झाली. ती इतकी गडगंज श्रीमंत होती, पण तरी तिच्या घरात काम करायला बायका नव्हत्या, कारण त्यांना पैसा द्यावा लागतो म्हणून ही स्वतः पोतेरं घेऊन सारवत होती. आता पोतेरं म्हणजे कसं असतं? याच्यात माती, चिखल अर्थात आणि शेण, पाणी याच्याने ते बरबटलेलं असतं. रागारागाने तिने ते पोतेरच त्यांच्या अंगावर भारकन फेकून मारलं आणि ते समर्थांच्या विशाल छातीवर आदळलं गेलं. समर्थ म्हणाले, हिने काहीतरी तर दिलं ना. आणि मग त्यांनी त्या जे पोतेरं होतं ते नदीवर नेलं, स्वच्छ धुतलं, त्याचे काकडे तयार केले, आणि ते काकडे जेव्हा ते रामाजवळ जाळत होते तेव्हा या स्त्रीचं अंतःकरणही द्रवल्या गेलं, तुपासारखं स्निग्ध झालं, आणि तिला आता दिवस रात्र त्या समर्थांची आठवण यायला लागली. वाटायला लागलं की मी खूप काहीतरी वाईट केलं. आणि मग तिचे अंतःकरण द्रवलं. रात्रभर ती देवाजवळ बसायची आणि चिंतन करायची. ब्रह्ममुहूर्तावर आवाज आला, तोच श्रीराम जय राम जय जय राम. हे समर्थ मंदिरामध्ये
काकडा करत असताना तिला आवाज आला आणि ती अनवाणी तशीच पळत 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 गेली आणि तिथे जाऊन समर्थांच्या पायावर नतमस्तक झाली. म्हणाली, माफ करा, मी तुम्हाला पोतेरं फेकून मारलं. समर्थ म्हणाले, बाई, तू पोतेरं नाही फेकून मारलं, तुझं मलिन अंतःकरण तू मला दिलं. मग त्या मलिन अंतःकरणावर मी संस्कार केले आणि आज ते अंतःकरण शुद्ध झालं. आणि म्हणूनच समर्थ काय म्हणतात की जर मी मागितलं म्हणून तू दिलं आणि तू दिलंस की तू मोकळा होशील म्हणून तुझ्याजवळ मागतोय, मला त्याची गरज आहे म्हणून मागत नाही. तू जर टाकून दिलंस तर तुला माझ्याबरोबर न्यावं म्हणून तुला सांगतो. आणि अशाच पद्धतीने ती सतीबाई म्हणाली की आत्तापर्यंत मी खूप वाईट वर्तन केलं, आता मात्र मला तुमच्याशी एकरूप करून घ्या, रामाशी एकरूप करून घ्या. हेच समर्थ इथे म्हणतात की मजही ते काय करावे, परी तुझं पासून टाकवावे, तुवा टाकिले तरी न्यावे, तुझं समागमे. म्हणजे हे त्यागाची भावना ज्याच्याजवळ आहे त्याला माझ्याबरोबर नेता यावं, यात नुकसान काही नाही. समर्थ शिष्याला म्हणतात, तुला वाटतं आपलं नुकसान आहे म्हणून, पण एकदा तिथे गेलास ना की मग तुझ्या लक्षात येईल नुकसान नाही तर केवढा फायदाच फायदा आहे. यासाठी त्याग करणं हे गरजेचं आहे. बरं, अगदी साधी गोष्ट आहे. आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये हे षड्रिपू आहेत. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या ज्या सगळ्या वासना आहेत, यांचा जर त्याग करायचं आम्ही ठरवलं तर काय होणार आहे? तर जे ब्रह्मतत्व, जो आत्मतत्व, जो परमात्मा, जो ईश्वर, जो माझ्या आतच दडलेला आहे, त्याच्यावर हे आवरण घातल्या गेलेलं आहे. आणि एक एक रिपू बाजूला होत गेले की ते एक एक आवरण बाजूला सारलं जातं आणि मग मी म्हणजेच ब्रह्म आहे, अयम आत्मा ब्रह्म हे लक्षात येतं. हे केवढा मोठा फायदा होण्यासारखं आहे. याच्यासाठी वेगळी तपश्चर्या करायची नाही, रानावनात जायचं नाही आहे, उपाशी राहायचं नाही आहे, किंवा ते पंचाग्नी वगैरे करतात त्या प्रकारच्या अघोरी साधना करायची नाही आहे. तर फक्त त्यागाची महती ही जर शिष्याने जाणली तर त्या शिष्याला काय प्राप्त होतं याबद्दल समर्थ सांगतात. म्हणूनच ते पहिलेपासून शिष्याच्या मनावर संस्कार करतात की 31व्या ओवीमध्ये त्यांनी काय सांगितलं, तुझे अढळपद गेले, तुझं मायेने वेढा लाविले, ते जरी तुझं दिधले तरी मज काय देसी. मग 32व्या ओवीमध्ये त्यांनी सांगितलं, जितुके काही नासून जाईल, जे अशाश्वत असेल, तुझं समागमेन येईल, तितुकेच द्यावे मज. आणि आता हे 33व्या ओवीमध्ये तर त्यांनी पूर्ण त्या शिष्याला ज्ञान अशा पद्धतीने दिलं की मजही ते काय करावे, परी तुझं पासून टाकवावे, तुवा टाकेले तरी न्यावे, तुझं समागमे. भगवंताशी जर एकरूप व्हायचं असेल तर आधी आम्हाला त्यागाची वृत्ती निर्माण करणं गरजेचं आहे. या त्यागाच्या वृत्तीने काय मिळतं तर मीच स्वतःला ओळखल्या जातो. इतरांचा परिचय करून देणं सोपं असतं, पण स्वतःला ओळखणं, मी दिसणारा मी आणि माझ्यातला मी यात खूप फरक आहे. तो कसा ते पुढच्या ओवीमध्ये ऐकूया. हरिओम. जय जय रघुवीर समर्थ.